नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची गुलाबी पेरू ही कादंबरी आणि आज भाग 8. निगारनं मला भारून टाकलं होतं. तिच्या येणाऱ्या प्रत्येक पत्राची मी आतुरतेनं वाट बघत होतो. जेवणावरही लक्ष लागायचं नाही. पत्र आलं नाही की मी खूप व्याकुळ व्हायचो. मन गुंतवण्याचा सोपा मार्ग म्हणून मी आता सिगरेट ओढायला सुरुवात केली होती. त्रासलो की दिवसाला 10 सिगरेटी फुंकायचो. लांब तिकडचा धुळ्याकडचा एक जोडीदार माझ्या खोलीत होता. तो मला नेहमी म्हणायचा की पोरीचा नाद फार वाईट, त्यापेक्षा एखाद्या गाढविणीवर प्रेम कर. साली ती 4 पायांची जात निदान प्रामाणिक तरी असते. होणारा परिणाम तक्रार न करता सोचते. 2 पायांची जात वाईट, हमखास धोक्यात आणते. असा राग यायचा नाट्याचा. शेंगदाण्यासारखे डोळे नाचवत विचारल्यासारखा मला सल्ला द्यायचा. झोपेत मध्येच निगारच्या स्पर्शानं जागा व्हायचो. पार्टनर हसायचा. तू साला धृतराष्ट्राचा बाप आहेस असं हसत हसत म्हणायचा, तेव्हा मी लाजायचो. 3 महिने उलटले. आत्तापर्यंत निगारची 10-12 पत्रं आली. लिहिते बाकी छान. 10वीतच शाळेला रामराम ठोकलेली पोर प्रत्येक अक्षर काळजीपूर्वक रेखते, काळजातनं ओलं करून ठेवते. कागद तर किती रंगीबेरंगी वापरते, देवाघरचे पतंगच जणू. माझ्या वाकड्या अक्षरावरती जाम खुश असते. धुळीतनं मांजर चालत जावं तसं आमचं अक्षर, पण कोणाला नावं ठेवणं तिच्या रक्तातच नाही. राग व्यक्त करायचा, पण तोही समंजसपणे. मी बापासारखा धसमुसळा. बाप साला गावभर हिंडतो, अर्ध्या भाकरीसाठी कोणी सांगेल ते काम करतो. एका बिडीसाठी एखाद्याचं धुणं धुवायची पण त्याची तयारी. पण लेकाला 15 पैशाचं पत्र पाठवावं असं त्याला कधी वाटत नाही. या कॉलेजच्या नादाला लागलो नसतो तर बरं झालं असतं. निदान गावाकडे कोणाचीही गुरं चारली असती. पावा वाजवत आभाळाला हात लावला असता. रात्रंदिवस निगारची सोबत लाभली असती. साला स्वर्ग माझ्या जीवनात अवतरला असता. काय रूप आहे निगारचं. तांबूस रूपावरची सोनेरी रेघ. काय बिशाद आहे कोणाची निगारच्या चारित्र्याचा संशय घ्यायची. आपलं घर भलं, आपण भलं. माझ्यावर तरी तिचा कसा जीव जाडला देव जाणे. आईशिवाय माझं कौतुक कोणीच केलं नाही. बाप अजूनही म्हणतो, वशा लेका तुझ्या परा संडासचं टेनपड बरं. निगारचा विचार करत रात्रभर जागा होतो. सकाळी उठायला 9 वाजले. कॉलेज बोंबललं. परीक्षा 15 दिवसावर आली. आता दंड थोपटून आखाड्यात उतरायला हवं. चलो आंघोळ उरकावी. इथं एक बरं आहे, रोज रंकाळ्यात आंघोळ मिळते. चला तेवढाच गावाकडचा आनंद. टॉवेल टाकला खांद्यावर. नेमकी ढुंगणावर फाटलेली विजार दुमडून हातात घेतली. मला मनासारखे आतले कपडे कधी मिळालेच नाहीत. मिळतील असं वाटतही नाही. न का मिळेना, पण आपली एक रुखरुख. रंकाळ्यावर वेळ कसा जातो ते समजत नाही. उन्हं चांगली निब्बर झालेली, रंकाळ्याच्या कठड्यावर पडलेली. दिवसभर घरदारं नसल्यासारखी मासं पकडणारी पोरटी केव्हा यावं तेव्हा इथे आहेतच ती. गळ टाकून 4-4 तास बसून राहतात. त्यांच्या मांड्या कशा अवघडत नाहीत. आंघोळीला वासाचा साबण केव्हा मिळेल देव जाणे. मारल्या उभ्या आडव्या 2 बुड्या. टाळक्यावर चड्डी वाळवत वळलो बोर्डिंगकडे. बोर्डिंगच्या कोपऱ्यावरच देशमाने पोस्टमन भेटला. काय देशमाने, टपाल बिपाल? देशमाने लांबूनच हसला. चला साला लांबून हसला की टपाल आलं म्हणायचं. असते एकेकाची सवय. पाकिट म्हटलं की निगारशिवाय कोण पाठवणार आपल्याला. मनात म्हटलं आधी चहा मारावा कोपऱ्यावरच्या वैभव हॉटेलात. 4 फळकुटं मांडून हॉटेल टाकलेलं, पण नाव वैभव. चहा मारला, पण खिशात सकाळी ठेवलेला रुपया कुठे गेला.
त्या रंकाळ्यावर कपडे काढून आंघोळ करायची म्हणजे अवघडच. मुलखाचे चोर वाढलेत. सदरेचं बटणसुद्धा कापून नेतात. पैसे काय? बरं, पैसे पुन्हा मिळतील, पण कापडच नेली उचलून तर भरपेठेतनं बोर्डिंगकडे जायचं कसं? काही प्रश्न असे असतात ना की ते बहुतेक न सुटण्यासाठीच असतात. मग चहा उधारच मारला, ओळख होती म्हणून बरं. नाही तर 25 पैशासाठी तारण म्हणून ठेवायला साधा 12 आण्यांचा रुमालसुद्धा जवळ नव्हता. हॉटेलवाल्याचं मी रोजचं गिराईक आहे. आमच्यासारखी गिराईक आहेत म्हणून हॉटेलं चालतात, नाही तर त्यांची देवळं झाली असती. इकडे तिकडे बघत निगारचं पाकिट उघडलं. चरकात घातल्यासारखा अंगाचा तिडा झाला. काय बॅद लागली आहे पाठीमागं. सगळं अंग थडथडायला लागलं. खालचं रंगीत पान फडफडलं. पायाखाली अस्सल घोणस वळवळला. काळजात गोमी फिरल्या. रस्त्याला वाट विचारत निघालोच. ते पत्र हरवलं असतं तर मी पोस्ट खात्याला धन्यवाद दिले असते. आता काय आपलं खरं नाही. एखाद्या वेळी सारखा सारखा विचार करून वेडसुद्धा लागायचं. 2-2 पानं भरून पत्र लिहिणारी निगार आज फक्त 4च ओळी लिहिते. त्या ओळी कसल्या? साली पंजाबी ड्रायव्हरची समशेर बरी. खिशातलं टपाल हँड ग्रेनेडसारखं वाटत होतं. मस्तकात काळजीचा फक्कड तिडा घालून बसला होता. डोक्यातून आत कवटीपर्यंत लतीफ चाच्याची बुबुळं पिसून मेंदू ओढायच्या विचारात होती. डोक्यावरचं केसांचं छप्पर आपोआप गळून पडतंय की काय असं वाटत होतं. समोरून येणाऱ्या ओळखीच्या 2-3 पोरांनी हात केला, लक्षातही आलं नाही. जेव्हा आलं तेव्हा पोरं चांगली 100 फुटांवर गेली होती. नशिबात काय देवाने मांडून ठेवलंय समजत नव्हतं. उन्हानं मृगकिडा करपून मारावा तसा मी मरणार का काय असा प्रश्न मनाला कातरत होता. आत आत चिरत चालला होता. बागल चौकात आलो. शेजारच्या बागेत बसलो. पुन्हा टपाल काढलं. वाचायला लागलो. प्रिय वसू, काय करावं समजत नाही. अडचणीत सापडली आहे मी. 3 महिने झाले. वाटलं सायकल लांबली असेल, पण 3 महिने वाट बघून निराशा झाली. जीव द्यावा असं वाटतंय. तुझ्या चाचीला कळलंय सगळं. पत्र मिळताच तू ये. चाचाजींना कळलं तर फाडून काढ. तू कुठल्याही परिस्थितीत ये. आणि लग्नाच्या तयारीनं ये. मी पळून यायला तयार आहे तुझ्यासोबत. राजा, आता सगळं भवितव्य तुझ्याच हातात आहे. तुझीच निगार. डोकं फुटायची फाळी आली होती. आता यातनं कसा मार्ग काढायचा? सल्ला विचारावा असा एकही लायकीचा मित्र नाही. सगळे चेष्टा करणारे, हिरड्या दिसेपर्यंत हसणारे. गाबडे लेकाचे. एकाचाही उपयोग नाही. गाडा भिंतीशी उभं करून चवड्यावर बसून बिडी फुंकणारा बाबू हमाल मला बघताच पटकन उठला. कपाळावरचा घाम टोपीनं पुसत म्हणला, काय वसू साहेब, आज लय तोंड पडले? नाही तसं काय नाही, सकाळपासून सारखं उमासते. मग जरा लिंबू पाणी म्हणा. डोसकं बी दुखते. मग जाऊन दवा पाणी करा. तुला नुसतं सांगायला काय पैसे पडतात का काय? इथे मी गाळात गाळ्यापर्यंत रुजतोय. नुसता कोरडा उपदेश सुचतोय बाबू आम्हाला. काहीही करावंसं वाटत नव्हतं तरी गाडा घेतला, निघालो ढकलत. आता कोण गिरायक मिळणार? या उन्हाचं बाहेर पडायला माणूस बिचकतंय. कशाला कोण खरेदी करतंय? काम मिळायचं म्हणजे कपाट फर्निचर यांच्या दुकानासमोर हमखास कुणी ना कुणीतरी गाडा उभा करून वाट बघत असलेलं. नेमकी एका पोरीनं हाक मारली. कुणी का हाक मारेना, आपल्याला काम मिळाल्याशी कारण. अरे ही तर त्या स्टँडवर भेटलेली. काय नाव हिचं, पण पुन्हा हीच कशी भेटतीये? अगं बाई, तुमचा गाडा पण आहे? अहो काय विचारते मी. हां, तिच्या डोळ्यात आश्चर्य उतू चाललेलं. एखाद्या भटाच्या बायकोनं दुसऱ्या भटणीला, या TV घेतला तुम्ही असं कौतुकानं विचारावं तशी ती मला विचारत होती. तिच्या चेहऱ्यावरचं सडक छाप आश्चर्य तोडत मी म्हटलो, काय न्यायचे तुमचं? हे लोखंडी कपाट आत्ताच खरेदी केलं, 1600 पडले.
मनात म्हटलं 1600 दे नाही तर 2000 दे, मला काय सांगतेस, कामाचं सांग. कुठे न्यायचे? तिकडे प्रतिभानगरमध्ये 10 रुपये देईन. 5 दिले तरी चालतील. तशी ती हसली. निगारसुद्धा अशीच हसायची. अशी हसली नसती तर बरं झालं असतं. निगार आत्ता आठवली तरी नसती. निष्करण भूताला ढोसून उठवावं तशा आठवणी जाग्या झाल्या. निघालो गाड्यावर कपाट बांधून, विचार करत. आता या निगारचं ढेबार पाडायचं कसं? पोर आपलंच आहे का गाठला कोणी एखादा? तिच्या त्या सुरलीच्या मावशीनं शोधला होता एक पाणघोडा, हातबट्टीचा धंदा करणारा. झालं, मला शरीर संबंधातलं काही कळत नव्हतं. या निगारनं प्रवृत्त केलं. या बायकांना कधी अक्कल येणार कोणास ठाऊक. असले खाचखळगे माहीत होते तर सावध नाही करायचं, निदान आम्हाला सावध करायचं. हे म्हणजे आंधळायच्या वर झालं. प्रतिभानगर ओलांडून वर विद्यापीठाकडे चाललो तरी मनात निगारच होती. मध्येच एकानं विचारलं, काय कुठं चाललंय कपाट? प्रतिभानगरमध्ये. मग इकडं कुठं निघाला? ते तिकडं राहिलं की प्रतिभानगर. काय उन्हाबिनाची टाकली काय? आईला आपण नक्कीच वेडे होणार. सगळ्या कोल्हापुरातले गल्लीबोळ माहिती झाले तरी सुभाटल्यासारखं चाललोय समोर बघून. एखाद्या वेळेला अपघात सुद्धा व्हायचा. निगारची भानगड केवढ्याला पडली आता? धंदा बरा झाला पण मन उदास झालं होतं. चहा प्यावासा वाटेना की जेवणाची इच्छा होईना. चहा प्यायच्या आत बशीतल्या चहात तिच्या पोटातलं पोर दिसायचं. लालबुंद गोळा बघून मन लटलट कापायचं. हातातली कब्बशी थडथडायची. खटाखट बकरी तोडणारा चाचाजी दिसायचा. कावळ्यासारखा गावभर तुकडे उचलत हिंडणारा बाप शेलक्या शिव्या देताना दिसायचा. सगळं गाव एकाच भदाड्या तोंडानं हसतंय असं वाटायचं. दारा याला आणा चावडीव बांधावाडाला, सडकात साफखाना द्या हाकलून. माणसांच्या ओरडण्याचा आवाज कानात भणाणत असायचा. कशाला घास गिळतोय? कपभर पाणी पोटात गेलं असेल तर शपथ. कुठेही जा त्रास आहेच मागे. मी गप्प झालेला बघून खोलीत पोरांनी घेराव घातला. बोर्डिंगमधली पोरं कसली हो? आगणदारीतली ढोरं ती. निगार महाराज की जय म्हणून चिडवायला लागले. एक जण म्हणाला, तू पोरगी पळवून आण इकडं, आपण सगळे मिळून सांभाळू. आणि लगीन कुठं करू? लावू की तिकडं टॅमलाईच्या देवळात. हे मात्र खरे बरं का. अरे झेडपीला कळवलं ना, 1000 रुपयाची नुसती भांडीच मिळतील तुला. आणि शिवाय सरकारी दवाखान्यात 5 मिनिटात पोट रिकामं, पैशाची गरज नाही. अरे पण तिला पोचू कशी? पोटाला काय घालू तिच्या? अरे आम्ही देऊ की अर्धी भाकरी आमच्यातली. तुझी हमाली हायच रोजची, राहील इथं. साहेबांनी नाही इथं राहू दिलं तर बघायची खोली कुठं तरी. अरे पण आता खोली कुठं मिळणार? तू आहे ना, तू निस्ता कोडत जा. लेका त्या वाडारवाडीत ढेगानं झोपड्या मिळतात. राहणाऱ्याला काय तो वाटाय? जिन्याखाली का नाही राहायचा? आईला आज ही पोरं कधी नव्हे ती माणसासारखी बोलतायत. जाऊ घरी. गोड बोलून निगारला बाहेर काढू. पळावं रात्रीच्या आगगाडी गाठून डायरेक्ट कोल्हापूरमध्ये. थांबायचं कशाला? कोण येतंय हुडकत इतक्या लांब? आणि आला एखादा हरीचा लाल तर एवढी सगळी पोरं चटणी करून टाकतील त्याची. जिवे मारून मागच्या तळ्यात माणूस ढकलला तर कळायचंही नाही. एकदा सगळ्या पोरांना पुन्हा विचारलं, खात्री करून घेतली. मनावरचा ताण कमी झाला. 2 वेळचं जेवण एकाच वेळेला हादडलं, दिलं ताणून. झोप कधी लागली कळलंच नाही. उठून बघतोय तर दोस्तांनी वर्गणी गोळा केली होती. चांगले 25-30 रुपये जमले होते. नको म्हटलं तरी पोरांनी सक्तीनं खिशात घातले. इस्त्रीची कापडं घालून वाटेला लागलो. सासरवाडीकडं जावयानं पळावं तसा निघालो. गावाबाहेर येऊन तास झाला बसलो होतो. गावात शिरायचं कसं? माझंच गाव मला परकं वाटत होतं. जवळ जावंसं वाटत नव्हतं.
गाव नक्की उलटला असणार. आसपासची मुसलमानाची माणसं गप्प बसणार येतोय. त्यांना काहीतरी चघळायला पाहिजेच असतं. काशाचा पोरगा आणि लतीफ चाच्याची पोरगी काय झकास लपडं. उठवा अफवा दोघांचे. ऐकणारे खुश, सांगणारा डब्बल खुश. माळाला गुरं सोडून मांगांची पारी वळणातल्या झुडपाखाली आडोशाला बसली होती. खाली मान घालून काय करत होती कोणास ठाऊक, पण चांगली रमली होती. मला बघताच दचकली. पातळ सावरत नीट बसली. मीही गावातल्या वातावरणाचा अंदाज काढण्यासाठी पुढे गेलो. काय पारूबाई? काय नाही बघा, बसली आपली गुरं चारत. आता काय बोलावं. आईला खेड्यात बालपण जाऊन सुद्धा आपल्याला बेरकीपणा मात्र अजिबात जमत नाही. मी काही बोलायच्या आत पारूबाई पातळ उडवत उठली. खाली पडलेल्या 4 शेंगा वेचून घेत म्हणली, वसंतराव, का नाव येतंय ते खरं आहे का? काय ते? म्हणजे मला माहीत नाही नक्की, पण ती चांभाराची आकली म्हणत होती म्हणून आपलं विचारती. अगं पण काय, सरळ सांग की. आता काय दोडा सांगू. लगीन व्हायच्या आतच लय मोरच्या पायरीव गेला तुम्ही. मी चटकन हल्लो तशी ती खदा खदा हसली. किती भयानक हसते. काय माणसं असतात साली. भानगड म्हटली की 10 गावात बोंब झालीच म्हणून समजा. पण मी कॉलेजला जाऊन 1 वर्ष झालं हे एकाला सुद्धा माहिती नसेल. चांगल्याची चौकशी कोण करतंय? वाईटावर सगळं ध्यान. कुठेही जाऊन माहिती काढतील. बाप आणि सईदा चाची बरीच निरढावलेली आहेत. माणसंही त्यांच्याबद्दल काय कमी बोलत असतील का? पण ही जोडी कशाला कोणाकडे ध्यान देतीये? खुशाल बोंबला यांचा मॅटिनी सुरू. टेकाड उतरून मधल्या वाटेनं घराकडे निघालो तर रस्त्यात लंगडा पिराजी भेटला. स्वच्छ नेहरू सदरा, तसलाच कडक इस्त्रीचा पायजामा. माझ्याच वर्गात होता. 8वीत 2दा गचकला, सोडली शाळा. आता निराधार अपंग योजनेखाली सरकारनं 3,000चं कर्ज दिलं. चांगला स्पीकर घेतलाय, मंडप उभा केलाय. शाळा सोडली पण कपड्याची इस्त्री नाही मोडली. सिगरेट ओढत म्हणाला, राम राम वसंतराव. हा राम राम. घ्या सिगरेट घ्या. नाही नको, मी ओढत नाही. अहो तुम्ही नका देऊ, पण निदान आमची तरी घ्या. नाही नको. ठीक आहे. बरं तिथी कंची धरतंय? नाही म्हणजे कसं आहे, तारीख बुक झाली म्हणजे आम्हाला स्पीकर तयार ठेवायला पाहिजे. मागणं तुम्ही म्हणाय ना गं, पिराजीनं ऐन टायमाला धोका दिला. आणि हसला. सिनेमात नेळू फुले हसतो ना तसा. डोक्यात लोहाराचा घण बसावा तसा तडकलो. वैतागलो. तोंडात हाणल्यासारखा काहीही न बोलता निघालो. तर पिराजी म्हणतोय कसा, जावा जावा, सासऱ्यानं कोंबडा हाणलाय, बसलाय वाट बघत. आईला यांचे टपाल पाठवल्यासारखे आडवी येतात. आता आपलं समोर न बघता, कोणाकडे ध्यान न देता सरळ घराकडे जावं. रस्त्यात कुणीही भेटू दे, बोलायचंच नाही. पारड्याचा कोंपण ओलांडून रस्त्यावर आलो. तोच बोळात बसलेली जीजी पातळ सावरत उठली. म्हातारी मिसरी घासता घासता म्हणाली, कोण खळ घेतला वाशा का? हा का? अरे तुझ्या मस्तका वाटल्या मिरच्या. आईच्या मागं काय केलं रे? बिचारी मरे पाव तर चांगली वागली, कधी कोणाच्या सावलीला नाही गेली, आणि तू काय चालवलं रे मागं? त्या खाटकाच्या घरात शिरला? मराठ्याच्यात काय पोरीसने नाहीटा पाडला होता का? आणि टाळक्या जुलप कशाचाही वाढवली? नावी नाहीत का तिकडं? का तिथं बी समधी मुसलमानाचे आहेत? ए म्हातारे, बोंबलो नको तू. आईने कावा विचारला नाही आणि तू कोण विचारणार ग? तर द्यावा. अरे सगळ्या मुसलमानाच्या आळीशी लगीन लाव की, माझं काय जाते? छान उठलं आणि चिकट्यात मुतलं. वर त्वारा केवढा तुझा? आत्ताशी माणसं नुसती बोलतायत, अजून पायताणानं कुठं कुणी हाणलंय? ही जीजी म्हणजे आग विझवायचा बंब आहे नुसता. कशाला काय बोला. पण मी म्हणतो, गावाला कळलं कसं? निगार तर पत्रात म्हणतीये की कोणाला अजून कळलेलं नाही. इथे तर पार वरच्या टोकाला बातमी पोचली आहे. अक्षदा तेवढ्या वाटायच्या बाकी राहिल्यात. मार निब्बार बसणार यात शंका नाही. आता पळून तरी काय उपयोग? बिचारी निगार कशी करत असेल? सगळं गाव 1000 दातांनी कचा कचा चावत असेल. कशाला घराच्या बाहेर पडतीये ती?
तरी बरं चाच्याचं कुठल्याच मुसलमानाशी पटत नाही, नाहीतर सगळी आळी सुरे नाचवत मागे लागली असती. काय हे माझं प्रेम. जन्मातनं पहिल्यांदाच यात पडलो आणि भुईसापाड झालो. मी मस्त एका पायावर लग्न करायला तयार आहे, पण लग्न तरी कोण करू देतंय. सगळी मुळावर आल्यासारखी आडवी पाडणार. आलो घरी. आमचं घर उघडं होतं, तरी सरळ निगारच्याच घरात घुसलो. काय होईल होऊन लतीफ चाच्या मानेवर सुरीच ठेवेल ना. चाची 2 थोबाडात हाणून शिव्याच देईल ना. देऊ दे, निदान मारताना तरी निगारची गाठ पडेल. आत गेलो तर तसं काहीच झालं नाही. सोप्यात तर कोणीच नव्हतं. आत डोकावलो. चुलीत विस्तव फुलला होता. चाची नव्हती का चाच्याही नव्हता. निगार कपाळावर आडवं मनगट ठेवून उताणी पडून राहिली होती. मला राहवलं नाही. हातातली पिशवी तिथेच खोंटीला अडकवली. एकदा इकडे तिकडे बघत अंदाज घेतला. जवळ गेलो. निगार खूप सुकली होती. तिचा मावळलेला चेहरा बघून काळीज भरून आलं. रडू आवरेना. निगार, निगार, अगं काय तब्येतीचं करून घेतलं हे. असं म्हणत मी पुढे आलो. निगार पटकन उठली. मला कडकडून बिलगली. सुजलेल्या डोळ्यातनं धारा गळायला लागल्या. वसू, वसू, आता आपली शेवटची भेट बरं का. अरे राजा, वातावरण लय चिघळले. आमच्याशी कधी न बोलणारे लोकसुद्धा एक झालेत. जणू तुझी वाटच बघतेत. पिताजी तर सारखे पित्यात. नको नको ते शिव्या देतात. अरे लोकांनी तुझ्या वडिलाला सुद्धा मारलं परवा. नाही निगार, घाबरू नको, मन गट कर. ही चिठ्ठी ठेव जवळ. यात लिहिल्याप्रमाणे सगळं कर. मी आहे पाठीशी. चाले लोक करून करून काय करतील, ठार मारतील ना. मारू देत की. उठा, आपल्या दोघांच्या पाठीमागं पोरं बाळ आहेत. हो, नुगड्यावर पडत नाही. आणि चाची कुठे? बाहेर गेली ती. तिला तर याड लागायची पाळी आली. रातची नवी नवी औषध आणून चारती मला. आता गेली कुठं? मारवाड्यात गेली त्या कोकिळेला आणायला. म्हणती पोर पाडायचं. नका नको वाटतो रे हा जलम. 4 दिवस झालं तुझ्या चाचीनं भाकरीला तोंड नाही लावलं. असं कसं झालं रे वसू? गप निगार, गप, रडू नको. निगार, सगळ्या पापाला कारण मी आहे. तू रडू नको, विश्वास ठेव माझ्यावर. चिठ्ठीत लिहिलंय त्याप्रमाणे वाघ. गाव काय फाशी देत नाही. गावठी औषधं पिऊन मारण्यापेक्षा माणसांच्या माराला बळी पडलेलं परवडलं. बाहेरची सावली जमिनीवरून सरकत आत आली तसा मी दचकलो. मृत्यूच्या सावलीलाही मी एवढा घाबरलो नसतो. मार झेलायच्या हेतूनं वळून बघितलं तर माझा बाप कोल्ह्यासारखा कान ताठवून उभा होता. आडवी टोपी घालून बिडी फुंकत होता. नजरेचं धारधार पान माझ्यावरनं फिरवत होता. सावधगिरीने आत पावलं टाकत त्याने विचारलं, कवाशी आलं रे? आत्ताच. दुसऱ्याच्या घरात आल्याबरोबर शिरलावे. बाप अजून मिळाला नाही. आई मेली तवाच बाप बी मिळाला. वाच्या आवाज चढवायचं काम नाही. बाप हात तर बापासारखं वागायचं. चला जावा, पळा आपल्या उद्योगाला. जायला डाव्या अंगाच्या शेटा एवढा नाही आणि नखरा किती करतो तू. लेका नेमका तो लतीफच्या बाहेर गेलेला बघून आलावे. असा हाणला असताना त्याने. चाच्याजी घरात नाही हे एका अर्थी बरंच झालं. विनाकारण भांडणाला तोंड, पुन्हा मारामारी, शिवीगाळ, गावाला तमाशा. बाहेरून सईदा चाची धावत आली तसा माझा बाप निर्लज्जपणे हसला. सईदा आली का तू? ये जावय आलाय बघ तुझा, बोरवटाक. चाची सरळ आत आली. हातातला कसला तरी पाला पदराखाली लपवत म्हणाली, अरे नालाय का, कशाला आला तू तोंड दावायला? जिथं अन्न खाल्लं तिथं शेण टाकलं वय तू? दुसऱ्या कोणाचं घर दिसलं नाही वय तुला? खाल माने आणि गाव ताटे, काय म्हणायचं तुला? हिला तरी काय म्हणायचं? तुझ्यासारखा गाबडा गाठला हिने. रुपया कमवायची ताकद नाही आणि नको ते करतो की दाखवतो वय. त्यांना येऊ दे. चाचीचं बोलणं ऐकलं आणि गळाटल्यासारखाच झालो. नेहमी गोड बोलणारी चाची आज भरकटल्यासारखी बडबडत होती. जळकं लाकूड अंगावर फेकावं तशा शिव्या फेकत होती. मी अवघडल्यासारखा उभा होतो. माझ्या दंडाला धरून चाची ओरडली, अरे चिपट्या, थांबू नको इथं, जा आपल्या घराकडं, नाही तर पारान घेईन तुझा. आणि टवळे, तू कशाला पासायली ग? उठ, यो फाला खा, करा करा चावून खायचा. आई व्हायची घाई झाली वय तुला? चावताल आबरूचं धिरडं केलं की गा आमच्या? निगार पाला खायला तयार नव्हती तरी चाचीनं सक्तीनं तिच्या तोंडात कोंबला. खा सगळा खा, तोंड वळू नको.
करताना वाईट नाही वाटलं वे? हां, कबूतर घुमवाय मुडदेसनी जागा तरी कुठं भेटली कोणाला ठाऊ? आणि हे वाश्या ₹100 कशाला थांबला? जा की आता. का कुत्र्याच्या पॅकाटात लात घातल्यावर जाशील? अगं चाची, माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं नाही? माझ्या घराचा सत्यानाश केलाय तू. मी चिडलो, ऐकून तरी किती घ्यायचं? हे चाची, जीभ लांबवायचं काम नाही. काही जागा वेगळं केलं नाही म्या. माणसासारखं माणसावर प्रेम केलंय, जनावरावर तर केलं नाही ना. आणि चाची, कानाचं गड्डं नीट उघडं ठेवून ऐक, निगारशी मी लगीन करणार आहे. दचकू नको. झाली एवढी औषधं रगड झाली, पुन्हा निगारवर सक्ती करायची नाही. उगा कसला बी पाला तिच्या तोंडात कोंबू नको. असा सणसणीत दम भरून मी निगारकडे वळालो. ती पडल्या स्थितीत रडतच होती. मी तिच्या पाठीवर थोपटत सांगितलं, निगार कोणाच्या रागाला भीक नाही घालायची. एवढं भिवून कुठं जमते वे? चाले सगळे गटारात लोळत्यात आणि आम्हाला हसत्यात. एकाएकी चाची मऊ आली. माझा बाप सटकलेला बघून मला हळू आवाजात केविलवाणा चेहरा करत म्हणाली, अरे पोरा, मी मस्त तुझं ऐकीन, पण ह्या पोरीच्या बापामोरं काय चालणार तुझं? निगारचं लगीन पक्क करायला गेले ते, माझ्या विश्वास ठेव. झालं एवढं लय झालं. आणखीन आमच्या घरावर वीज तू पसरू नको. निगारच्या मस्तकावर विश्वासाचा हात ठेवून मी बाहेर पडलो. घरात आलो. बापानं माठात पाणीसुद्धा भरलेलं नव्हतं. मोकळ्या आडासारखा घसा सुकून गेला होता, तसाच पटकुरावर बसलो. बापही हळूच बाहेरनं आत आला. माझ्याजवळ गुडघा पोटाशी टेकून बसला. कानातली अर्धी बिडी काढली, पेटवून ओढत माझ्या मांडीवर थाप टाकत म्हणला, हे बघ पोरा, टाळक्यात राग घालून घेऊ नको. मन मुठीत ठेव. निगार परास उजवी पोरगे बघीन मी. चित्तार आणतो बघ, चित्तार. या वैशाखा तुझं लगीन टाकतो ओरकून. तुला तरी काय म्हणणार म्हणा. तुझं बी दुखणं समजतंय मला, पर तुम्ही काय सुधीक बोला नका. मी माझ्या मरणानं मरल. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. जरा पाणी आणा. जगलो तर गाड गदरीन तुमचं. अरे पाणी कुठं आणायचं आता? आज माड भरायचं ध्यानातच नाही. ती मेल्यापासून रांजण काय वापरत नाही. डेरा बी आता घ्यायला आलाय. काय साला बाप आहे का माणूस आहे? तांब्याभर पाणीसुद्धा देत नाही. हा कुठलं माझं लग्न जमवतोय? खविसाने हेलपून काढल्यावानी असा कसा बिनकाळाचा? तसाच गावाबाहेर पडलो, चालत राहिलो. 18-19 वर्ष गावात काढली, पण संकटात पाठीशी उभा राहील असा माणूस कोणी जोडलाच नाही. माणसं कशी जोडायची? खेड्यात माणूस जोडायचं खूप अवघड. ज्याच्याजवळ पैसा आहे, जमीन जुमला आहे, त्याला माणूस किंमत देतं. त्याच्या नुसत्या नजरेवर हालतं. पडणारा शब्द पटकन झेलतं. आमच्यासारख्याचं कोण ऐकतंय? आमचं पोट हातावरचं. रोजगार मिळाला तर रातचं पोट आला, नाहीतर गाडगभर मांजण घ्यायचं, उपाशी झोपायचं. बाप निरढावलेला. उपाशी असेल तर 4 घरं मागून खाईल, पण ते मला कुठनं जमणार? अंगात आईचं रक्त उतरलेलं. आई म्हणायची, कोणाचं पाणीसुद्धा पिऊ नये, आपल्या कष्टावर आपण जगलं पाहिजे. लोकांनी डोळे झाकले तरी देवाचे डोळे उघडे असतात.